मुंबईमध्ये भाजप शिवसेनेचा तिढा सुटलेला आहे। जागा वाटपावर रात्री उशिरा शिक्कामोर्तब झाले। 137 आणि 90चा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चित झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजप 137 जागा लढवणार आहे तर शिवसेना 90 जागा लढवणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा हा फॉर्म्युला आहे भाजप शिवसेना युतीचा आणि त्यामुळे अगदी कालपर्यंत चर्चा झडत होत्या, मात्र आता यावर पूर्णपणे शिक्कामोर्तब झालेला आहे। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 137 जागा लढेल तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 90 जागांवर निवडणुकीला सामोरी जाणार आहे। भारतीय जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे। महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यामध्ये समाविष्ट केले जातील। येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल, एकत्रितपणे प्रचाराची कॅम्पेन असेल आणि मुंबई महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाला पाहिजे, जेणेकरून मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे। भारतीय जनता पार्टी 137 ठिकाणी जागा लढवत आहेत आणि शिवसेना 90 ठिकाणी जागा लढवत आहेत। त्यामुळे सकारात्मक चर्चा एक चांगला फॉर्म्युला आज या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे 227 जागेवर महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवून 150 पेक्षा जास्त जागा निवडून आणून आम्ही महायुतीचाच महापौर मराठी महापौर त्या ठिकाणी बसवणार आहोत आणि हा एक आम्ही संकल्प केला आणि तो संकल्प आम्ही पूर्ण करणार आहे। महायुतीचे आमचे जे घटक पक्ष आहेत ते ज्या ज्या पक्षाबरोबर त्यांची युती आहे त्या पक्षांच्या युतीच्यानुसार ते त्या पक्षांनी ती जबाबदारी घेतलेली आहे। आपल्या घटक पक्षाला किती सीट द्यायची त्यानुसार ती जबाबदारी त्या घटक पक्षाच्या युतीवर संपूर्णतः अवलंबून आहे। आणि या संदर्भातच आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आपण पाहतोय मुंबई आणि ठाण्यामध्ये युतीचं जमलेलं आहे, ठरलेलं आहे। इतर महापालिकांचं काय आणि त्याचबरोबर शिवसेनेची यादी अद्यापपर्यंत समोर आलेली नाहीये। डायरेक्ट एईबी फॉर्मच दिले जाणार आहेत काय या संदर्भात एकूण माहिती आहे? श्वेता, खरं तर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एकतर ज्या पद्धतीने तो आता सांगितलंस की मुंबई आणि ठाण्यामध्ये महायुतीचं जमलेलं आहे। ठाण्यामध्ये 40 ते 45 जागांची मागणी भाजपकडनं करण्यात आली होती। साधारणपणे 40 जागा या शिवसेनेकडनं भाजपला देण्यात आलेल्या आहेत। तर मुंबईमध्ये दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल की एकनाथ शिंदेंनी काही प्रमाणात जागांच्या वाटपामध्ये सरशी केल्याचं पाहायला मिळालं। साधारणपणे 140 ते 150 जागा भाजप लढवेल असा कयास होता। अंतिम आकडा हा 147 आला होता, परंतु आणखीन 10 जागा पदरात पाडून घेण्यात शिंदे यशस्वी ठरले आणि भाजप 137 तर एकनाथ शिंदे 90 जागांवरती आता निवडणूक लढवत आहेत हे स्पष्ट झाले। या संदर्भात अधिकृत घोषणा काल मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि राहुल शेवाळे यांनी केली आहे। आपण जर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर या सगळ्या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये अनेक दिवसांचा हा संघर्ष राहिलेला होता आणि एकंदर युतीचं जर चित्र आता पाहायला गेलं तर ठाणे आणि मुंबईमध्ये जर युती झाली असली तरी सुद्धा नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल या भागांमधलं जे काही चित्र आहे ते अजूनही काही प्रमाणात स्पष्ट होताना दिसत नाहीये। जरी या ठिकाणी युती झाली किंवा जरी युतीचा निर्णय अधिकृतपणे घोषित झाला तरी सुद्धा वादविवाद होणार हे निश्चित आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवली असेल किंवा या लगतच्या भागांमध्ये उल्हासनगर असेल या सगळ्या भागांमध्ये हे प्रयत्न सुरू आहेत। नवी मुंबईमधला वाद जो आहे तो अखेर दोन पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। त्यामुळे नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा संघर्ष ही जी लढाई आहे ती पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते। त्यामुळे MMR रिजन मधल्या मुंबई आणि ठाणे या दोन महत्त्वाच्या महापालिका सोडल्या तर उर्वरित ठिकाणी भाजप शिवसेनेमध्ये युती होताना दिसत नाहीये आणि आज अखेरचा दिवस असल्यामुळे या संदर्भातल्या शक्यता सुद्धा आता धुसर होऊ लागली। त्यामुळे मुंबईचा गड महत्त्वाचा सगळ्यात आहे, तो कशा पद्धतीने सर केला जातोय। ज्या पद्धतीने मी आता सांगितलं की जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदेंनी सरशी केली आहे। यापूर्वी भाजपनं 2017 मध्ये सगळ्या जागा लढवून 82 जागा जिंकून आणल्या होत्या, परंतु आता 137 जागा लढवून त्यातही मित्रपक्ष RPIला 2 ते 5 जागा देऊन उर्वरित जागा लढवून अधिकाधिक जागा जिंकून आणण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असेल। त्यामुळे हे आव्हान ते कसं पेलवणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।